डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची बॅकनेकची डिझाइन शेअर करणार आहे। ॲक्च्युअली काय होतं की त्याच डिझाइन बघून खूप कंटाळा येतो, नवीन युनिक अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवायची असते पण आपल्याला सुचतच नाही। कस्टमर सुद्धा आपल्याकडे येत असतात आणि त्यांना सुद्धा काहीतरी नवीन आयडिया हवी असते। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की इथे मी ब्लाउजचा बॅकनेक म्हणजे अस्तर आणि ब्लाउजचा बॅकनेक असं दोन्हींची कटिंग करून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथे बघा मी मॅचिंग असा नेटचा कपडा घेतलेला आहे आणि तो नेटचा पाव मीटर असा एवढा कपडा आहे आणि तो यूज करून आपण खूप सुंदर अशी डिझाइन बनवणार आहोत। तर बघा, सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाउजचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या गळ्याची कटिंग कशी करायची तर ते सहज लक्षात येईल। तर बघा, इथे ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल 14 इंचाला मार्किंग आपण केलेली आहे। त्यानंतर इथून 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर असं माप टाकलेलं आहे। त्याचबरोबर या ब्लाउजसाठी आपण मुंडासुद्धा 5.5 घेतला, 1.5ला मार्किंग करून बॅक साईडचा मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे आणि इथून टाकत असतो आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन। छातीचा चौथा भाग आहे 8, 8 चौक 32, 1.5 इंच मार्जिन असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅकनेक आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता आपण सगळ्यात आधी गळ्याची मार्किंग अस्तरवर करणार आहोत। तर बघा, 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग ऑलरेडी केलेली आहे आणि तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन तुम्हाला ॲड करायचं आहे। तर बघा, इथे मी 10.5ला मार्किंग केली, पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही बेसिक स्टेप आहे, कुठलाही गळा असला की सगळ्यात आधी या बॉक्सपर्यंत आपण सगळं सेम करत असतो आणि त्यानंतर आता आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे। तर बघा, ह्या पद्धतीने मी पान गळ्याचा आकार इथे देऊन घेतलेला आहे। तुम्हाला अजून डीप हवा असेल तर तुम्ही देऊ शकतात, बट एवढा सुद्धा सफिशियंट आहे। ठीक आहे, तर बघा आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आपण कटिंग करून घेऊयात आणि आता हा अस्तरचा गळा इथे आपला कटिंग करून रेडी झालेला आहे। तर यानंतर आता आपल्याला जो काही ब्लाउजचा बॅकनेक आहे आणि अस्तरचा बॅकनेक आहे तर तो एकमेकाला जोडून घ्यायचा आहे। तर बघा, मग त्यासाठी आपल्याला बघा ब्लाउजचा बॅकनेक आपण इथे सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर कटिंग केलेला जो काही गळ्याचा म्हणजे अस्तरचा बॅकनेक आहे तर तो इथे ठेवून घेतला आणि बघा ह्या पद्धतीने एक सेंटरला पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक असे 3 पिन लावून घेतलेले आहे आणि ह्या पद्धतीने बघा आता आपल्याला साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून गळ्याच्या कडेकडेने टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, इथे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अस्तरला म्हणजेच इथे कॅनव्हास पेपर लावून हा गळा रेडी करू शकतात, बट मी इथे बिना कॅनव्हास पेपरचाच गळा करणार आहे। तुम्हाला जर नसेल होत व्यवस्थित याचा शेप वगैरे तर मग तुम्ही कॅनव्हास पेपर यूज करा। तर बघा, गळ्याच्या साईडला एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे टिप मारून घेतली। त्यानंतर कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपण टिप मारून घेऊयात। यामुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपलं फिनिशिंग सहित सोबतच रेडी होईल आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही। त्यानंतर बघा, ब्लाउजचा जो काही एक्स्ट्राचा कपडा होता तर तो कमरेच्या साईडचा आणि गळ्याच्या साईडचा या पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे आणि गळ्याला इथे छोटे छोटे कट्स मारायचे। त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करतो त्यावेळेस हे जे काही गळ्याचा शेप आहे तर तो व्यवस्थित प्रॉपर फोल्ड होतो, म्हणजे आपण जसे मार्किंग केलेली आहे तसाच गळा मग रेडी होतो। आणि बघा, कट्स मारून झाल्यानंतर ह्या पद्धतीने हा पार्ट आपण सरळ करून घेऊयात। तर बघा, सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडला व्यवस्थित प्रेस करायचं, त्याचबरोबर कमरेच्या साईडला सुद्धा आणि बघा ह्या पद्धतीने मग ठेवून आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही। त्याचबरोबर बघा, हे व्यवस्थित कानाकोपरे थोडं थोडं पकडत बाहेर काढायचे आहे, कारण की इथे आपण कॅनव्हास पेपर लावलेला नाही आहे पण आपल्या गळ्याचा शेप परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे मग काळजीपूर्वक थोडं थोडं पकडतच इथे दाबटीप द्यायची, म्हणजे गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित येईल। तर बघा, फायनली छान परफेक्ट फिनिशिंग सहित इथे आपण गळ्याला दाबटीप देऊन घेतलेली आहे। बघा, बघितल्यावर लक्षात येते शेप खूप छान आला। त्यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली ब्लाउजची फिनिशिंग वगैरे बिघडणार नाही। तर बघा, एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित आपली दाबटीप गळ्याची आणि कमरेची
इथे झालेली आहे बघा, बघितल्यावरच लक्षात येते. ठीक आहे. त्यानंतर आता अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा ह्या पद्धतीने आपल्याला कडेकडेने जोडून घ्यायचा आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडा एक्स्ट्राचा इथे कट करत असतो, कारण स्टिचिंग करताना इझी जावं त्यासाठी. म्हणूनच मग ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं. फक्त जोडताना एक काळजी घ्यायची की कुठेही काहीही गोळा व्हायला नको, म्हणजे ब्लाऊज फिनिशिंगला छान दिसला पाहिजे. त्यामुळे काळजीपूर्वक जोडून घ्यायचं एकदम सरळ पकडून. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून आपल्याला परफेक्ट मापाचा बॅकनेक इथे रेडी करायचा आहे डिझाईन बनवण्याच्या आधीच. ठीक आहे. बघा आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे टक्स टाकणं. तर बघा सेंटरपासून 4.5 आणि उभा 4 इंचाचा टक्स मी इथे घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीने मार्किंग केली. आता एक्झॅक्टली त्यावरच बघा असं फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. खाली व्यवस्थित लॉक करायचं. इथपर्यंत आलं की पुन्हा त्यावर डबल टिप देऊन पुन्हा खाली लॉक करायचं. लॉक केल्याने आणि डबल टिप दिल्याने काय होतं की तिथून टक्स लवकर ओपन होत नाही आणि आपली ब्लाऊजची फिनिशिंग वगैरे सुद्धा बिघडत नाही, ब्लाऊज लवकर खराब होत नाही. ठीक आहे. तर बघा एकदम परफेक्ट फिनिशिंगचे तिथे टक्स पण टाकून घेतलेले आहे. त्यानंतर बघा आता ह्या पद्धतीने व्यवस्थित घडी करून घ्यायची आणि बघा 1-1 इंचाची मी इथे मार्किंग करून घेत आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने 1-1 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा तो पॉईंट जॉईन करून मी ह्या पद्धतीचा शेप दिला. आता बघा उलटी घडी घालायची, म्हणजे ती मार्किंग दुसऱ्या साईडला दिसेल, फेंट दिसते तर ती मी डार्क करून घेतली. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे, सेंटरचं व्यवस्थित आहे की नाही ते एकदा मोजून कन्फर्म करायचं, म्हणजे तिरकं वगैरे व्हायला नको. गळ्याची फिनिशिंग परफेक्ट येणं जास्त गरजेचं आहे, डिझाईन आपण जी काही बनवणार आहोत त्याची. ठीक आहे. तर बघा आता गळ्याचा आकार वगैरे सगळं परफेक्ट असं आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर आता काय करायचं बघा, तर जो काही आपण मॅचिंग नेटचा कपडा घेतलेला आहे तर बघा त्याच्या पट्ट्या इथे कट करून घेतलेल्या आहे साधारणतः 3.5 इंचाच्या. आता तुम्हाला किती रुंदीची फ्रिल वगैरे हवी आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही हे किती रुंदीच्या पट्ट्या कट करायच्या. तुम्हाला जर की 1चीच हवी असेल तर तुम्ही 2-2.5ची सुद्धा कटिंग इथे करू शकतात. आणि त्यानंतर ह्या ज्या काही पट्ट्या आहेत तर त्या ह्या पद्धतीने बघा आपल्याला जोडून घ्यायच्या आहे. आणि जोडल्यानंतर थोडासा कपडा कमी जास्त असतो बघा, तर तो व्यवस्थित बघा ह्या पद्धतीने मग एक्स्ट्राचं कट करून आपल्याला ही पूर्ण मोठी पट्टी इथे रेडी करून घ्यायची आहे. कारण आपल्याला एवढं सफिशियंट नाही आहे, आपल्याला भरपूर मोठी पट्टी लागणार आहे, कारण की भरपूर आपल्याला इथे फ्रिलसुद्धा लागणार आहे. तर बघा मग तुम्हीसुद्धा असं छान असं कॉन्ट्रास्ट नेटचा कपडा यूज करू शकतात. आणि ह्या पद्धतीने ज्या काही पट्ट्या मी कटिंग केलेल्या आहेत तर त्या सगळ्या जोडून घ्यायच्या आहे. जोडताना सुद्धा बघा आधी एक टिप दिलेली आहे, ओपन करून पुन्हा दाब टिप द्यायची, म्हणजे त्याचं फ्रिल छान तयार होईल, ते तरंगणार वगैरे नाही. त्याची घडी वगैरे प्लेट्स वगैरे व्यवस्थित बसणं पण खूप गरजेचं आहे. आणि बघा कटिंग करताना आपण अंदाजे करत असतो, तुम्ही मोजून केलं तरी सुद्धा कधीतरी स्ट्रेचेबल कपडा असतो जरा नेटचा, त्यामुळे ते होऊ शकतं. म्हणून मग ते जोडल्यानंतर पुन्हा एकदा चेकआउट करायचं आणि त्यानंतरच मग हे सगळ्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. तर बघा मग मी ही जेवढी काही पट्टी होती तर ती सगळी पूर्ण एकमेकाला जोडून इथे जॉईन करून घेते. आणि त्यानंतर काय करायचं, ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आणि बघा कडेने एक टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला ही डबल फोल्ड करून इथे एक पट्टी तयार करून घ्यायची आहे. तर जेवढी मोठी तुम्ही ही पट्टी ऑलरेडी आधीची तयार केलेली असेल पूर्ण तेवढी पट्टी फोल्ड करून इथे ह्या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. आणि बघा त्यानंतर जे काही थोडंसं एक्स्ट्राचं असेल तर ते कट करून आपल्याला एकसारखी ही पट्टी तयार करून घ्यायची आहे इथे बघा. आणि त्यानंतर बघा आता ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. तर ही जेवढी काही पट्टी आता आपण रेडी केलेली आहे तर त्या सगळ्या पूर्ण पट्टीला छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आपल्याला एक मोठी अशी फ्रिल डिझाईन बनवण्यासाठी रेडी करून घ्यायची आहे. तर बघा हा नेटचा कपडा आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम छान प्रॉपर अशा प्लेट्स येत आहे. तर बघा मग फायनली आता ही पूर्ण आपली फ्रिल इथे प्लेट्स टाकून रेडी झालेली आहे. आणि आता आपण ही ब्लाऊजला इथे लावून घेऊयात. तर बघा जिथे मार्किंग केलेली आहे ज्या शेपमध्ये तर तिथेच आपल्याला ती लावायची आहे. तर आधी चेक करूयात ती पुरते की नाही. तर बघा थोडी किंचित कमी पडते, बट ठीक आहे की शेवटी कमी पडत असेल तर कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं तर ते मी तुम्हाला पुढे सांगते. आता आपण सध्या जेवढी पुरते तेवढी लावून घेऊयात. तर बघा मग ह्या पद्धतीने बरोबर जी मार्किंग केलेली आहे त्या मार्किंगवरच लावायचं, म्हणजे बरोबर त्याच व्यवस्थित परफेक्ट शेपमध्ये ती कडेकडेने लागली जाईल. आणि इथून बघा सरळ आता आपल्याला इथे खाली लावायची आहे. बघा मार्किंग केलेलीच होती सेम तशीच, बघा एक्स्ट्राची कट केली, थोडीशी किंचित फोल्डिंग पुरतं ठेवलेली आहे आणि व्यवस्थित डबल टिप देऊन लॉकसुद्धा केलं. तर बघा ते वरतीसुद्धा एक टिप मारून घेऊयात, म्हणजे फ्रिल तिथे व्यवस्थित पॅक राहील. ठीक आहे.
आता सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ती फ्रिल लावून घेऊयात. तर बघू शकतात बऱ्यापैकी ब्रॉड फ्रिल इथे घेतलेली आहे आणि नेटचाच कपडा होता, त्यामुळे ॲक्च्युली ती छान पण दिसते, लुक पण छान येतं आहे. बट तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडीफार छोटीसुद्धा घेऊ शकतात, बट अशीसुद्धा कधी कधी छान दिसते. सो अशीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. आणि बघा आता ती आपल्याला किंचितशी शेवटी कमी पडत आहे बघा. तर आता कमी पडत असेल तर काय करायचं, थोडासा नेटचा कपडा तो ऑलरेडी उरलेला आहे, तर बघा तो इथे मी फोल्ड केला आतल्या साईडने आणि बघा एक छोटं फ्रिल लगेच टाकून घेतलं आणि कंटिन्यू लगेच लावून घेते. आता इथे लगेच टिप मारायची काही गरज नाही आहे, कारण की छोटीशीच फ्रिल आहे. तर ठीक आहे, 2-3च प्लेट्स टाकायच्या होत्या, तर तेवढ्या इथे बसलेल्या आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सेपरेट टिप मारून छोटीशी फ्रिल रेडी करू शकतात आणि असं सुद्धा डायरेक्ट करू शकतात, त्यानेही काही जास्त फरक पडत नाही. तर बघा मग पूर्ण छान असं परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे ही फ्रिल लावून घेतलेली आहे. छान अशी प्लेट्ससुद्धा आलेली आहे बघा. आणि किंचितसं कुठे थोडंफार एक्स्ट्राचं निघालेलं असेल तर ते कट करून आपण इथे सेम करून घेऊयात. ठीक आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला एक गोल्डन लेस लावायची आहे. तर बघा मी त्रिकोणची आता सध्या लेस खूप निघालेली आहे आणि त्यामुळे खरं तर ब्लाऊज डिझाईनला पण छान असं लूक येतं. सो तुम्हीसुद्धा ही लेस यूज करू शकतात. आणि त्याआधी बघा खाली मी एक टिप मारून ती जी काही फ्रिल आहे ना तर ती पॅक करून घेते दोन्ही पण साईडच्या. आणि मग त्यानंतर आता इथे बघा जी काही गोल्डन लेस घेतली होती तर ती मी लावून घेते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, बट ही लेस जरी यूज केली तरी छानच आहे, त्यामुळे सुद्धा ब्लाऊज खूप सुंदरच दिसेल. तर बघा मग मी इथे मॅचिंग दोरवून घेतलेला आहे लेससारखा, कारण की फिनिशिंग छान यावी त्यासाठी. आणि मग बघा इथे बरोबर कडेकडेने आता ती लेस लावून घेते. तर छान अशी त्रिकोणी गोल्डन लेस आहे बघा. आणि बरोबर जो शेप आहे ना तर त्या शेपमध्ये इथे आपल्याला लावून घ्यायची आहे. व्यवस्थित एकसारखी लावा शक्यतो. आणि खाली थोडं एक्स्ट्रा ठेवलं बघा फोल्डिंगसाठी, म्हणजे फिनिशिंग प्रॉपर यावे यासाठी. आणि मग त्या लेसला आपण डबल टिप देऊन घेऊयात. ॲक्च्युली शक्यतो कुठली पण लेस जर तुम्ही लावली, ब्रॉड असो किंवा बारीक जरी असली तरीसुद्धा शक्यतो डबल टिप देत चालायची, म्हणजे ती लेस तरंगत वगैरे नाही, परफेक्ट छान अशी फिनिशिंग येते त्यासाठी. तर बघा एक साईडने लावून झालेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आता आपण ती लेस लावून घेऊयात. तर बघा ते त्रिकोण जे होते तर ते बाहेरच्या साईडने घेतलेले आहेत, म्हणजे डिझाईन थोडी वेगळी दिसते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रेग्युलर आतल्या साईडने ठेवूनसुद्धा ती लेस लावू शकतात, तुमच्या चॉईसवर आहे ते. आणि बघा दुसऱ्या साईडला सुद्धा ती लेस लावून घेतली आणि इथे सुद्धा आता आपण डबल टिप देऊन घेऊयात. तर डबल टिप देताना पण व्यवस्थित पकडायचं आहे, गोळा वगैरे होणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आहे. बघ परफेक्ट छान फिनिशिंग सहित इथे आपण दोन्ही साईडला ती लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता गळ्याच्या तिथे बघा तुम्ही पायपिंग मोती लेस वगैरे लावू शकतात, किंवा तुम्हाला एखादी लेस लावायची असेल छोटीशी तीसुद्धा लावू शकतात. तर बघा मी इथे छोटीशी लेस घेतली. ॲक्च्युली एक साईडने ती प्लेन आहे, एक साईडने डिझाईनची आहे. तर डिझाईन मी बाहेरच्या साईडला घेते आणि प्लेन पार्ट बघा इथे गळ्याच्या तिथेच घेतलेला आहे. आणि मग ती आता गळ्याला कडेकडेने लावून घेते. तर एकदम छोटीशी आहे त्यामुळे ती गळ्यावरून सटकण्याचे चान्सेस असतात. सो थोडंसं काळजीपूर्वक लेस लावून घ्यायची, एकदम बारीक असेल तरीसुद्धा. आणि इथे बघा सेंटरला व्यवस्थित फोल्ड करायचं, म्हणजे जो काही आपला पानगळ्याचा आकार आलेला आहे तर तो प्रॉपर व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं, असा आकार छान दिसतो पण लेस जर का व्यवस्थित लागली गेली नाही तर पुन्हा त्याचा शेप चेंज होतो आणि ब्लाऊजचं लुक वगैरे जातं. सो तसं होऊ नये त्यासाठी मग काळजीपूर्वक व्यवस्थित तिथे फोल्ड करायचं आहे. आणि बघा आता इथे सुद्धा मी खूप छोटीशी लेस आहे तरीसुद्धा डबल टिप देते, कारण तुम्हाला मी पुन्हा सांगते लेस पॅक पण लागली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती तरंगत नाही, आणि तरंगली नाही की ब्लाऊज पण दिसायला छान दिसतो. ठीक आहे. बघा आता परफेक्ट असा शेप आलेला आहे बघा, बघितल्यावर लक्षात येतं एकदम प्रॉपर पद्धतीने आपण ती लेस इथे लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे आपण सिंपल असे फॅब्रिकचे लटकन तयार करून घेणार आहोत. आणि रेडीमेड जी काही गोल्डन नॉड आहे तर ती मी इथे घेतलेली आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ब्लाऊजच्या कपड्याची सुद्धा बनवू शकतात, किंवा लटकनसुद्धा दुकानामध्ये खूप सारे अवेलेबल असतात, तर तसे तिथून विकत डायरेक्ट घेऊ शकतात. किंवा याआधी मी 2 व्हिडिओ आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत, आणि त्यामध्ये टोटल आधीच्या व्हिडिओमध्ये 10 आणि आत्ता जस्ट टाकलेलं आहे त्यामध्ये 5. तर खूप सुंदर असे आपण फॅब्रिकपासून किती छान छान लटकन तयार करू शकतो, तर ते मी त्यामध्ये तुम्हाला करून दाखवलेलं आहे ॲक्च्युली डायरेक्ट. तर त्यातले जरी तुम्हाला कुठले आवडत असेल तरी तुम्ही त्यातले बनवू शकतात. खूप सोप्या पद्धतीचे आहे आणि ॲक्च्युली लुकसुद्धा खूप छान येते. तर बघा आता
ही आपण नॉट गळ्याला लावून घेऊयात आणि साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ती लावायची. सेम तीच मार्किंग शक्यतो दुसऱ्या साईडला करायची. म्हणजे काय होतं, दोन्ही पण नॉट व्यवस्थित एका लेवलमध्ये लागले जातात. बऱ्याचदा ते वरखाली होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे एकीची मार्किंग दुसऱ्याला केली की दोन्ही सेमच होतात. ठीक आहे. तर बघा आता हे मी तुम्हाला बांधून दाखवते. तर बघा तिथे पानगळ्याचा आकार ॲक्च्युली खूप छान परफेक्ट आलेला आहे. ठीक आहे. आणि बघा आता इथे सेंटरला तुम्ही एखादं बटन पॅच काही पण लावू शकतात. तर मी गोल्डन पॅच ठेवलेला आहे बघा, कारण की लेसला वगैरे ब्लाऊजला छान असा तो परफेक्ट मॅच होतोय. तर बघा फायनली आपण इथे 1/2 मीटर नेटचा कपडा वापरून खूप सुंदर अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे. पानगळ्यावरची ॲक्च्युली ही डिझाईन आहे आणि तुम्ही बघू शकतात मध्ये पॅच वगैरे ठेवलेला आहे, त्यामुळे खरंच डिझाईनला अजून सुंदर लूक आलेला आहे. आणि नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपला ब्लाऊज आणि साडी खरंच खूप छान दिसेल. आय होप सो तुम्हाला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल. आणि तसं बघायला गेलं तर ह्या डिझाईनची कटिंग स्टिचिंग अगदी सोपी आहे. यात आपण कुठल्याही प्रकारचा पॅच वगैरे काहीही रेडी केलेलं नाही आहे, तरीसुद्धा डिझाईन खूप सुंदर दिसते. आणि याची कटिंग स्टिचिंगची पद्धत पण इतकी सोपी आहे की हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन तुम्हाला सहज बनवता येईल. एवढंच नाही, बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन तुम्हाला सहजच बनवता येईल. इतकी सोपी या डिझाईनची पद्धत आहे आणि लूक तर खूपच सुंदर आहे. सो नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही डिझाईन. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली ही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.